दुसरीकडे नाशिकमध्येही पावसानं हाहाकार उडवून दिलाय। जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अक्षरशः तांडव सुरू आहे। नाशिक शहरातील अनेक कॉलनींमध्ये पाणी शिरलेले आहे, रस्ते जलमय झाले आहेत, घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिक त्रस्त झालेत। अन्नधान्यापासून घरातील सगळ्या साहित्यापर्यंत सगळं काही भिजलंय। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या पावसाचा जनजीवनावरही मोठा परिणाम झालेला आहे। नाशिकमध्ये अनेक परिसरांमध्ये पाणी शिरलेले, अगदी नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे, घरांमध्ये सुद्धा पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। कालपासूनच नाशिकमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। दरम्यान सध्या नाशिकमधला पावसाची स्थिती आपण पाहतो आहोत थेट गोदावरीच्या नदीपात्रातून। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। गेल्या 2 दिवसापासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत होता। हवामान खात्याने देखील अतिवृष्टीचा इशारा हा नाशिकच्या घाटमाथा परिसरामध्ये दिलेला होता, परंतु आता पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आपण आता रामकुंडाच्या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता पावसाने कुठेतरी विश्रांती घेतल्याची चिन्ह आहेत। सकाळी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी हे आलेलं होतं, परंतु आता जर आपण बघितलं तर त्यांच्या पायाजवळ या ठिकाणी पाण्याची पातळी पोहोचलेली आहे, म्हणजे कुठेतरी पूर हा ओसरल्याचे चिन्ह हे दिसून येत आहेत। परंतु आपण जर या ठिकाणी बघितलं तर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था आपल्याला चोख असल्याचं या ठिकाणी दिसून येते। तसंच आता नागरिक रामकुंड परिसरामध्ये पर्यटनासाठी देखील मोठ्या प्रमाणात येत असतात, तसंच दशक्रिया विधी करण्यासाठी देखील येत असतात। ते देखील आता इथं पुन्हा येण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। सकाळी याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत होता आणि या प्रवाहामध्ये आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात पानवेली देखील वाहून आल्याचं आपल्याला दिसून आलेलं होतं आणि आता नाशिक महानगरपालिका ॲक्शन मोडवर आल्याचं आपल्याला दिसून येतं आहे। त्यांच्याकडून या ठिकाणी संपूर्ण परिसराची कुठेतरी साफसफाई करण्यात येते। एकंदरीतच आपण जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये हाय अलर्ट देण्यात आलेला होता। स्वतः मंत्री गिरीश महाजन हे गेल्या 2 दिवसापासून नाशिकमध्ये ठाण मांडून होते। नाशिक महानगरपालिका आयुक्त असतील, महापौर असतील, हे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते। नाशिक पोलीस दलाच्या वतीने 3300 कर्मचारी हे फील्डवर असल्याचं आपल्याला दिसून आलं होतं, परंतु आता पूर ओसरल्याचे चिन्ह एकंदरीतच दिसले असले तरी नाशिकला आज आणि उद्या येलो अलर्ट दिलेला असला, त्यामुळे नाशिककरांचा धोका अद्याप कायम असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।